नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई वेळेत दिली नाही तर यापुढे कंपन्यांवर 12% दंड लावला जाईल आणि या दंडाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेमध्ये दिली. आता तुम्हाला माहितच आहे की पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक तारीख दिलेली असते. तसंच नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी 72 तास असतात. यावेळेस जर शेतकऱ्यांनी ही कामं केली नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. मग शेतकऱ्यांप्रमाणेच विमा कंपन्यांसाठी पिकांचे पंचनामे करण्यासाठी आणि पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काही मुदत ठरवून दिली आहे का? तसा काही नियम आहे का? तर केंद्राच्या पीक विमा योजनेच्या नियमामध्ये विमा कंपन्यांना एकदा शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्यानंतर किती दिवसांमध्ये त्याचे पंचनामे करावे आणि त्यानंतर किती दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी याचा नियम ठरवून दिलेला आहे, म्हणजेच कालावधी ठरवलेला आहे. परंतु दुर्दैव म्हणजे कंपन्या या नियमाचं पालन करत नाही आणि विशेष म्हणजे सरकार या विमा कंपन्यांवर कुठलीही कारवाई करत नाही. मग केंद्राने नेमका काय नियम घालून दिलेला आहे? एकदा शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या तर विमा कंपन्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये किती कालावधीमध्ये कोणती कामं करावी हे आता पाहूयात. त्या पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर पहिल्या 48 तासात विमा कंपनीने या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी एक प्रतिनिधी नेमावा असं पीक विमा योजनेच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे असा नियम आहे. म्हणजेच पहिला टप्पा पंचनाम्यासाठी माणूस नेमण्यासंबंधीचा आहे. आता विमा कंपनीनं पहिल्या 48 तासात माणूस नेमला की पुढच्या 10 दिवसांमध्ये नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे असं केंद्रानं आपल्या पीक विमा योजनेच्या नियमात म्हटलेलं आहे. म्हणजेच माणूस नेमल्यानंतर 10 दिवसांमध्ये पंचनामे झाले पाहिजे. थोडक्यात काय तर माणूस नेमण्यासाठी 48 तास म्हणजेच 2 दिवस आणि 10 दिवसामध्ये पंचनामे असे 12 दिवसात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर पंचनामे पूर्ण व्हावे असा विम्याचा नियम सांगतो. म्हणजेच केंद्रानं असा नियम केलेला आहे. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार आलेली भरपाई पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अदा करावी म्हणजेच खात्यात जमा करावी असं देखील नियमात म्हटलेलं आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्यांनी आपला विम्याचा हप्ता कंपन्यांना वेळेत दिला तर शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्वसूचना दिल्यानंतर 1 महिन्यात भरपाई मिळावी असा नियम सांगतो. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना जर 1 महिन्यामध्ये विम्याची रक्कम किंवा भरपाई मिळायची असेल तर त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आपला विम्याचा हप्ता देखील देणं बंधनकारक आहे. म्हणजे शेतकऱ्यांप्रमाणे विमा कंपन्यांनी कोणते काम कोणत्या वेळेत करावे याचा नियम सरकारनं ठरवून दिला आहे. पण जसं शेतकऱ्यांनी वेळेत विम्याची कामं केले नाही तर विमा भरपाई मिळत नाही, तशी विमा कंपन्यांनी वेळेत पंचनामे किंवा भरपाई दिली नाही तर कोणतीही कारवाई करण्याची तरतूद या नियमात नाही. कृषी मंत्र्यांनी सांगितलं की विमा कंपन्यांनी वेळेत भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर 12% दंड आकारला जाईल. पण दंड आकारण्याची प्रक्रिया कशी असणार? विमा कंपन्या अपील करून विमा दावे फेटाळतात, त्यात वेळ घालवतात. याला कसा आळा घालणार याविषयी मात्र कृषी मंत्र्यांनी चुप्पी साधली. आणि आपण सुरुवातीला पाहिलं की राज्याचा आणि केंद्राचा हप्ता आधी मिळणं बंधनकारक आहे. त्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेळेत भरपाई देत नाहीत. तसंच राज्य सरकारांकडून विमा कंपन्यांना उत्पादकतेचे आकडेवारी देखील वेळेत पोहोचत नाही, त्यामुळे देखील उशीर होतो असं देखील कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. पण कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नेहमीच या कारणांमुळे उशीर होतो असंही नाही. आपल्या राज्याचंच उदाहरण पाहूयात. आजही 2023च्या खरीपातील विमा भरपाई अनेक शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही. मंजूर झालेल्या 7,200 कोटींपैकी जवळपास 3,000 कोटी रुपयांची भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. आपलं राज्य सरकार म्हणतं आम्ही आमचा राज्याचा पूर्ण हिस्सा म्हणजेच हप्त्याचा पूर्ण हिस्सा आधीच विमा कंपन्यांना दिलाय. केंद्र सरकारनं देखील आपल्या हिस्साचा विमा हप्ता कंपन्यांना देऊन टाकलाय. म्हणजे सरकारच्या पातळीवर सर्व काही वेळेत झालं. मग विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत भरपाई का मिळाली नाही? आता काही जण म्हणतील की केंद्रानं मार्च महिन्यामध्ये नुकसान भरपाई काढण्याचं नवं सूत्र आणलं, त्यामुळे उशीर झाला. पण त्या गोष्टीला आता 5 महिने झाले. आतापर्यंत तर शेतकऱ्यांना खरीपाची भरपाई तर मिळायलाच पाहिजे, पण रब्बीची देखील भरपाई खात्यात जमा व्हायला पाहिजे होती. पण असं होत नाही. पाणी नेमकं मुरतं कुठं? विमा कंपन्या सरकारच्याच नियमाला जर फाट्यावर मारत असतील तर कंपन्या एवढ्या डोईजर का झाल्या? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, वेगवेगळ्या योजना यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.